हॅलो स्टुडंट्स, लिमिट्स एक्सरसाइज 7.7 स्टार्ट करतोय आपण. त्यामध्ये इन्फिनिटीचा टाईप आहे. सो अतिशय सोपा टाईप आहे. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू इन्फिनिटी असा तो प्रॉब्लेम असतो. आता पहिल्यांदा आपण इन्फिनिटीचा टाईप काय होतो ते समजून घेऊ. लक्षात, ॲज एक्स टेंड्स टू इन्फिनिटी, ॲज एक्स टेंड्स टू इन्फिनिटी 1/x टेंड्स टू 0 किंवा 1/x² टेंड्स टू 0 किंवा 1/x³ टेंड्स टू 0 किंवा 1/x raised to n any power tends to 0, even 1 नाही, any constant upon x tends to 0. x tends to infinity चा हा अर्थ आहे. म्हणजे काय, एक साधं एक्झाम्पल आहे. पहिले x tends to infinity चा अर्थ काय आहे? x tends to infinity म्हणजे x व्हेरी 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 लार्ज नंबर होत चाललाय. पॉझिटिव्ह इन्फिनिटी आहे, त्यामुळे आपण राईट साईडचाच फक्त विचार करायचा. जसे आपले नॅचरल नंबर्स इन्फायनाइट असतात, होल नंबर्स इन्फायनाइट असतात, तसं हा एक्स इन्फिनिटीकडे अप्रोच करतोय. म्हणजे एक्स मोठमोठा नंबर खूप वाढत जातो. पण साधा विचार करा, अशा वेळेस 1/x ची व्हॅल्यू काय असेल, 1/x² ची व्हॅल्यू काय असेल, 1/x³, 1/x⁻n. नुसतं 1 नाही, एनी कॉन्स्टंट अपॉन x⁻² काही पॉवर असेल तर त्याची कायम व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 असते. यासाठी साधं एक्झाम्पल बघूया. बघा, 1/10 चा आन्सर आपण काय सांगतो, 0.1. 1/100 जर केला म्हणजे आपण नंबर वाढवला डिनॉमिनेटरमध्ये तर नंबर 0.01. 1/1000 जर म्हणलं आपण तर 0.001. 1/10,000 आपण पाहिलं तर 0.0001. 1/1 लाख जर आपण पाहिलं तर त्याचा आन्सर 0.00001. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का बघा, डिनॉमिनेटर जसं मी वाढवत गेलो, डिनॉमिनेटर जसं मोठा करत गेलो तसं डिव्हिजनचा आन्सर 0.1 आणखी लहान झालं, 0.01 आणखी लहान झालं, 0.001 आणखी लहान झालं. आणि आता जर समजा हा नंबर आपण इन्फायनाइटली एक्सटेंड केला, इतका मोठा नंबर करा, इन्फिनिटी पर्यंत चाललो, तर तुम्ही याचा आन्सर कसं सांगा 1 व्हेरी लार्ज नंबरचा आन्सर 0.00000000000 असंच म्हणत राहणार आणि कधीतरी एकदा 1 म्हणणार. हे जे येणारे आन्सर आहे 1 व्हेरी लार्ज नंबर, हे येणारे आन्सर हे इतकं निग्लिजिबल आहे. 0.00000 एवढंच म्हणत बसायचं, याला काय अर्थ आहे सांगा. म्हणजे तो नंबर ऑलमोस्ट 0 आहे. म्हणून मी असं लिहिलंय की ॲज एक्स टेंड्स टू इन्फिनिटी 1/x टेंड्स टू 0, 1/x² या असल्या मोठ्या नंबरचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअर हा एवढ्या मोठ्या नंबरचा स्क्वेअर आणि त्याला 1 त्या नंबरने डिवाइड करायचं. काय होईल विचार करा. तर 1/x⁻² काही पॉवर असू देत, मोठमोठ्या पॉवर्स असू देत, त्याची व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 असते. म्हणजे थोडक्यात एक्स टेंड्स टू इन्फिनिटीचा अर्थ 1/x ची व्हॅल्यू 0, 1/x² ची व्हॅल्यू 0. नुसता 1 नाही, एनी कॉन्स्टंट. न्यूमरेटर मध्ये वरती 1 2 3 4 5 6 कुठलाही कॉन्स्टंट असू दे अपॉन व्हेरी लार्ज नंबर, याचा आन्सर कायम काय असणार आहे तर ते 0 असणार आहे. ओके, मग आता हे जे इन्फिनिटीचे प्रॉब्लेम आहेत हे या मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं. ठीक. Now first question, L equals limit as x tends to infinity of ax³ plus bx² plus cx plus d upon ex³ plus af² plus fx² plus gx plus h. अशा टाइपचे इन्फिनिटीचे प्रॉब्लेम हे दोन प्रकारे सॉल्व्ह होतात. एक, डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल. डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल हा एक प्रकार. आणि दुसरा प्रकार तो सबस्टिट्यूशनचा आहे. तो फार रेअरली वापरला जातो. अगदीच हायेस्ट पॉवरने डिवाइड करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तो सबस्टिट्यूशनचा प्रकार वापरला जातो. जर कधी मध्ये आलं तर मी तुम्हाला निश्चित दाखवेन. पण 99% सगळे प्रॉब्लेम्स हे हायेस्ट पॉवरनी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केल्यानं सॉल्व्ह होतात आणि ओरली आन्सर सांगता येतात. या प्रॉब्लेमचा आन्सर असणार आहे A/E. या प्रॉब्लेमचा आन्सर आहे A/E. हे तुम्हालाही नंतर सगळ्यांना जमणार आहे. आता न्यूमरेटर मध्ये जर आपण बघितलं तर x³ x² x⁻1 आणि x⁻0, d च्या बाजूला x⁻0 आहे.
एक्स क्यूब, एक्स स्क्वेअर, एक्स आणि एक्स रेस टू 0. हायेस्ट पॉवर याच्यामध्ये एक्स क्यूब आहे. एक्स ची हायेस्ट पॉवर याच्यामध्ये काय आहे 3 आहे. मग डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय एक्स क्यूब. L equals limit as x tends to infinity. न्यूमरेटर मध्ये ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d अपॉन x क्यूब whole divided by limit as x tends to infinity of denominator ex cube plus fx square plus gx plus h अपॉन x क्यूब. काय केलं आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x क्यूब ने डिवाइड केलं. पुढच्या स्टेप मध्ये सेपरेट डिव्हिजन करायचं. सो लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ न्यूमरेटर केलं बघा ax क्यूब अपॉन x क्यूब प्लस bx स्क्वेअर अपॉन x क्यूब प्लस cx अपॉन x क्यूब प्लस d अपॉन x क्यूब whole divided by limit as x tends to infinity of denominator मध्ये पण सेपरेट डिव्हिजन ex क्यूब अपॉन x क्यूब प्लस fx स्क्वेअर अपॉन x क्यूब प्लस gx अपॉन x क्यूब प्लस h अपॉन x क्यूब. आता कॅन्सलेशन होऊन जे शिल्लक राहील ते लिहायचं. मतलब x क्यूब कॅन्सल झाला. लिमिट as x tends to infinity of a शिल्लक रहेगा a प्लस b अपॉन x एक शिल्लक रहना b अपॉन x. इथं x कॅन्सल झाला पण x स्क्वेअर शिल्लक रहना प्लस d अपॉन x क्यूब as it is. Same limit as x tends to infinity of x क्यूब कॅन्सल झाला e शिल्लक राहील f अपॉन x शिल्लक राहील g अपॉन x स्क्वेअर शिल्लक राहील h अपॉन x क्यूब आहे तसे शिल्लक राहील. आणि तुम्हाला मगाशीच सांगितलं x टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे कॉन्स्टंट अपॉन x ची व्हॅल्यू ऑलमोस्ट 0 असते. कॉन्स्टंट अपॉन x स्क्वेअर 0, कॉन्स्टंट अपॉन x क्यूब एनी कॉन्स्टंट अपॉन x रेस टू n पॉवर काही असो ते टेंड्स टू 0. म्हणजे आता पुढच्या स्टेप मध्ये आपण लिमिट घेणार a प्लस 0 प्लस 0 प्लस 0 अपॉन e प्लस 0. इथं पण हे सगळे 0, काही विचार करायचा नाही. अपॉन x असले की 0 राहायचं. इथं रिझन द्यायचं ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x रेस टू n टेंड्स टू 0. x रेस टू n झालं की त्यामध्ये सगळ्या पॉवर्स आल्या. रेस टू 1 आलं, रेस टू 2 आलं, सगळं त्यामध्ये आलं. ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x रेस टू n टेंड्स टू 0. फायनल आन्सर a अपॉन e. फायनल आन्सर a अपॉन e. ठीक आहे. मी तुम्हाला पहिला प्रॉब्लेम खूप डिटेल करून दाखवला. नंतर मी थोडंसं डायरेक्ट स्टेप्स मध्ये करणार आहे. ओके. हे त्याच टाईपचे याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. काही वेळेला फक्त रूट मध्ये एखादा प्रकार येतो तर रॅशनलाइज करून सोडवायचा असतो वगैरे. ठीक. Now second question, limit as x tends to infinity of x cube. Okay, continue. Limit as x tends to infinity of x cube plus 3x plus 2 upon first bracket x plus 4, next x minus 6 into x minus 3. आता याच्याकडे बघितलं तर न्यूमरेटर मध्ये x क्यूब म्हणजे x रेस टू 3 हायेस्ट पॉवर. खाली जे तीन ब्रॅकेट्स आहेत हे जेव्हा तुम्ही ओपन कराल एक्सपांड करा त्यावेळी x इंटू x क्यूबच होणार आहे. म्हणजे इथे देखील हायेस्ट पॉवर काय x क्यूब आहे. पुढची स्टेप आपली असेल डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x क्यूब. लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ x क्यूब प्लस 3x प्लस 2 अपॉन x क्यूब डिवाइडेड बाय लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ
x plus 4 into x minus 6 into x minus 3 अपॉन हे पण एक्स क्यूबच आहे, पण मी तिन्ही ब्रॅकेट्सला सेपरेट एक्स दिले. आता न्यूमरेटर मध्ये सेपरेट डिव्हिजन केल्यानंतर लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब प्लस 3x अपॉन एक्स क्यूब प्लस 2 अपॉन एक्स क्यूब divided by limit as x tends to infinity of x plus 4 या ब्रॅकेट मध्ये पुन्हा सेपरेट डिव्हिजन. नेक्स्ट ब्रॅकेट x अपॉन x माइनस 6 अपॉन x, नेक्स्ट ब्रॅकेट x अपॉन x माइनस 3 अपॉन x इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ काय करायचं सांगा. पहिल्यांदा 1 याचं डिव्हिजन 1 3 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 2 अपॉन एक्स क्यूब लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी. पहिलं ब्रॅकेट 1 प्लस 4 अपॉन एक्स इंटू नेक्स्ट ब्रॅकेट 1 माइनस 6 अपॉन एक्स इंटू नेक्स्ट ब्रॅकेट 1 minus 3 upon x. आता जिथे जिथे खाली x मध्ये टर्म आले ते सगळे टर्म काय करायचे 0. म्हणजे न्यूमरेटर मध्ये 1 प्लस 0 अपॉन 1 प्लस 0 फर्स्ट ब्रॅकेट मध्ये, नेक्स्ट ब्रॅकेट 1 माइनस 0 1 माइनस 0. न्यूमरेटरचा आन्सर 1, इथे खाली 1 इंटू 1 इंटू 1 म्हणजे फायनल आन्सर 1. त्याची लिमिटिंग व्हॅल्यू किती आहे 1. हा झाला सेकंड क्वेश्चन. त्यातला थर्ड क्वेश्चन मी ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे, फक्त एक स्टेप तेवढी सांगणार आहे, स्वतः तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ 7x स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 अपॉन 8x स्क्वेअर माइनस 2x प्लस 7. न्यूमरेटर मध्ये हायेस्ट पॉवर x स्क्वेअर आहे, स्क्वेअर खाली पण x स्क्वेअर आहे. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनोमिनेटर बाय x स्क्वेअर करायचं आणि सेपरेट डिव्हिजन करायचं. फायनल आन्सर तुमचं 7/8 यायला पाहिजे. फायनल आन्सर आपलं 7/8 यायला पाहिजे. स्वतः सॉल्व्ह करायचं. ओके ओके नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ 7x स्क्वेअर प्लस 2x माइनस 3 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x रेज टू 4 प्लस x प्लस 2. आता इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा, न्यूमरेटर मध्ये हायेस्ट पॉवर आपल्याकडे स्क्वेअर आहे म्हणजे रेज टू 2 आहे. डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला x रेज टू 4 वाटते हायेस्ट पॉवर x रेज टू 4 आहे, पण त्याचं स्क्वेअर रूट आहे लक्षात ठेवा. त्यामुळे रेज टू 4 चं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ते रेज टू 2 होतात. त्यामुळे वर आणि खाली हायेस्ट पॉवर x स्क्वेअरच आहे लक्षात ठेवा. x रेज टू 4 चं हे स्क्वेअर रूट आहे त्यामुळे ती x स्क्वेअरच आहे. त्यामुळे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायचं आपल्याला आता x स्क्वेअर ने डिवाइड करायचं. बघा dividing numerator and denominator by x square. Limit as x tends to infinity of 7x square plus 2x minus 3 upon x square divided by limit as x tends to infinity of square root of x raised to 4 plus x plus 2 divided by x square. न्यूमरेटर डिनॉमिनेटर में काय केलं सांगा x स्क्वेअर ने डिवाइड केलं. वरती नेहमीप्रमाणे सेपरेट डिव्हिजन. लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ 7x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 2x अपॉन x स्क्वेअर माइनस 3 अपॉन x स्क्वेअर. आता स्टेप महत्वाची, नीट लक्ष द्या. लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ, मी स्क्वेअर रूटचं साइन मोठं केलेलं. स्क्वेअर रूटचं जे साइन आहे ते मोठं केले. x रेज टू 4 प्लस x प्लस 2 ॲज इट इज अपॉन तुमच्याकडे हे x स्क्वेअर जे दिसतात ना, हे स्क्वेअर ह्याला आम्ही रूटच्या आत घेतलं, त्याला रूटच्या आत, तर ते x रेज टू 4 झालं. याचं स्क्वेअर रूट घेतलं की x रेज टू 2 हे बाहेर पडतात रूट मध्ये.
मी आता रूटच्या आत घेतले x⁴ आणि मग आतमध्ये आता सेपरेट डिव्हिजन चालू करायचं. वरती काय काय कॅन्सलेशन झालं बघा. लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी, न्यूमरेटर मध्ये राहिले 7 प्लस 2 अपॉन x मायनस 3 अपॉन x². इथं आतमध्ये सेपरेट डिव्हिजन झाल्यानंतर लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी. आता मी स्टेप डायरेक्ट करतो बरं. सेपरेट डिव्हिजनची स्टेप मी डायरेक्ट करतोय. स्क्वेअर रूट ऑफ याचं डिव्हिजन 1 x अपॉन x⁴ 1 अपॉन x³ प्लस 2 अपॉन x⁴. हे झालं सेपरेट डिव्हिजन. आता माहिती आहे तुम्हाला x टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे 1 अपॉन x टेन्स टू 0 म्हणजे 7 प्लस 0 मायनस 0 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 0 प्लस 0. इथं रिझन द्यायचं. कदाचित मागे पुढे राहिला असेल माझ्याकडनं मागच्या प्रॉब्लेम मध्ये, तर हे रिझन न विसरता द्या. ॲज x टेन्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x⁴n टेन्स टू 0. फायनल आन्सर 7 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 म्हणजे 7. हे तुमचं फायनल आन्सर. ओके ओके. नाउ सेकंड क्वेश्चन. लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 16 मायनस स्क्वेअर रूट ऑफ x² प्लस 16 अपॉन 1 मी मुद्दामून दिले त्याला डिनॉमिनेटर मध्ये 1 दिले. आता रूट मायनस रूट असा टाइप आहे. काही वेळेला असेल तर रूट मायनस एखादा नंबर येतो नुसता कॉन्स्टंट. हे थोडक्यात रूट प्लस रूट, रूट मायनस रूट, रूट प्लस एखादा नंबर, रूट मायनस एखादा नंबर, हे खाली वर कुठेही असू शकतं. अशा वेळेस जे काही रूट्स प्रेझेंट आहेत त्याच्या कॉन्जुगेटने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. आपण असे साध्या लिमिट्स मध्ये पण प्रॉब्लेम, साध्या इन द सेन्स x टेन्स टू 1 2 3 0 त्या लिमिट्स मध्ये पण असे प्रॉब्लेम आपण पाहिलेले आहेत. कॉन्जुगेटने आपण मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करतो. तोच टाइप इथं वापरायचा. ठीक आहे. पहिली स्टेप बघा. लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ न्यूमरेटर मध्ये रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 16 मायनस रूट ऑफ x² प्लस 16 अपॉन 1 मल्टीप्लाइड बाय कॉन्जुगेट रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 16 प्लस square root of x² plus 16 upon square root of x² plus 4x plus 16 plus square root of x² plus 16. याला काय करायचं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करून घ्यायचं. आता वरती a मायनस b इंटू a प्लस b म्हणजे a² मायनस b². a मायनस b इंटू a प्लस b म्हणजे a² मायनस b². Limit as x tends to infinity of a minus b into a plus b, a² minus b², x² plus 4x plus 16 माइनस करायचं आहे, माइनस x² माइनस 16 अपॉन 1 मल्टीप्लाइड बाय रूट प्लस रूट म्हणजे रूट प्लस रूट, x² plus 4x plus 16 plus square root of x² plus 16. आता वरती तुमचे x² कॅन्सल प्लस मायनस 16 कॅन्सल. आता वर राहिले फक्त 4x म्हणजे हायेस्ट पॉवर 1 आहे x⁴1. खाली देखील x² दिसतंय तुम्हाला पण त्याचं रूट आहे तेव्हा हायेस्ट पॉवर 1 आहे. इथं पण x² आहे पण त्याचं रूट आहे म्हणजे हायेस्ट पॉवर काय 1 आहे. म्हणजे डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x. न्यूमरेटर मध्ये लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ 4x अपॉन x. खाली दोघांच्या मध्ये प्लस साइन आहे म्हणजे x ने मी सेपरेट डिव्हिजन करणार आहे. लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ रूट ऑफ x² प्लस 4x प्लस 16 अपॉन x प्लस रूट ऑफ x² प्लस 16 अपॉन x. न्यूमरेटर मध्ये x कॅन्सल झाला.
कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट, कारण एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ कॉन्स्टंट आहे, म्हणजे वरती न्यूमरेटरचा पार्ट तुमचा सेम कॉन्स्टंट येणार 4 अपॉन लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ, मी मागं तुम्हाला दाखवले स्क्वेअर रूटचं साईन मोठं करा आणि एक्सला 8 घ्या, एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर. हे बघा एक्स रूटच्या 8 घेतले तुम्ही. असंच इथं पण बघा स्क्वेअर रूटचं साईन मोठं केले आपण, एक्स स्क्वेअर प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर. हा पण एक 7 घेतला. आता इथे सेपरेट डिव्हिजन, मी त्याचं डायरेक्ट आन्सर येणार आहे सेपरेट डिव्हिजनचं. 4 अपॉन लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर 1, 4x अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे 4 अपॉन एक्स, 16 अपॉन एक्स स्क्वेअर ॲज इट इज, प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर 1, 16 अपॉन एक्स स्क्वेअर ॲज इट इज. न्यूमरेटर मध्ये 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 0 प्लस 0 प्लस रूट ऑफ 1 प्लस 0. इथं रिझन द्यायला विसरता. मग 1 चं रूट 1, 1 चं रूट 1 आणि 1 प्लस 1 2 म्हणजे 4 अपॉन 2, फायनल आन्सर 2. त्याची लिमिटिंग व्हॅल्यू किती आली? 2. ओके. Now third question, limit as x tends to infinity of x raised to 4 plus 4x square minus x square upon 1 मी मला मुद्दामून दिलेलं आहे, मग अशीच तुम्हाला सांगितलं. आता रूट मायनस समथिंगचा पार्ट आहे, कॉन्जुगेट ने पहिले मल्टिप्लाय करूया आपण. लिमिट as x tends to infinity of square root of x raised to 4 plus 4x square minus x square upon 1 multiplied by its conjugate root of x raised to 4 plus 4x square plus x square upon root of x raised to 4 plus 4x square plus x square. n and d ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं तर याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय केलं. आता a minus b into a plus b, a square minus b square. Limit as x tends to infinity of a minus b into a plus b, a square minus b square. आता याचा स्क्वेअर काय आला? x raised to 4 plus 4x square मायनस याचा स्क्वेअर काय आला? x raised to 4 अपॉन यानं 1 ने मल्टिप्लाय केलं, रूट ऑफ x raised to 4 plus 4x square plus x square. वरती x raised to 4 कॅन्सल झाले. पुन्हा आता हायेस्ट पॉवर x स्क्वेअर आहे, इथे पण बघा रेस टू 4 आहे, त्याचं रूट आहे म्हणजे हायेस्ट पॉवर एक्स स्क्वेअर आहे, इथे पण हायेस्ट पॉवर एक्स स्क्वेअर आहे आणि सेपरेट टर्म आहे ना, त्यामुळं डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स स्क्वेअर. लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी, न्यूमरेटर मध्ये 4x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ स्क्वेअर रूट ऑफ x raised to 4 plus 4x square upon x square, मी इथं सेपरेट डिव्हिजन करतो, प्लस x square upon x square. न्यूमरेटर डिनॉमिनेटरला आपण कशाने डिवाइड केलं बघा? x square ने डिवाइड केलं. इथले x square कॅन्सल होते, इथले पण x square कॅन्सल होते. न्यूमरेटर मध्ये काय राहील शिल्लक? लिमिट ॲज x टेन्स टू इन्फिनिटी ऑफ 4 शिल्लक राहील, 4 अपॉन खाली मला आत घ्यायचं आपण, लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी, स्क्वेअर रूटचं साईन मोठं केलं बघा, एक्स रेस टू 4 प्लस 4x स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 झाले, ते आतमध्ये आल्यानंतर आणि कॅन्सलेशनचा आन्सर 1 प्लस 1 आहे. आता वरती कॉन्स्टंटचं लिमिट सेम कॉन्स्टंट, इथं सेपरेट डिव्हिजन झाल्यावर काय काय राहणार सांगा. इथं 1 प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअर शिल्लक राहणार आणि हे प्लस 1 ॲज इट इज, 4 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ, इथं लिहायचं आहे ना लिमिट ॲज, सॉरी इथं खाली लिहायचं, लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी. हां
आता रूट ऑफ 1 प्लस 4 अपॉन एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती 0 आणि प्लस 1 ॲज इट इज 1 चं रूट 1 1 प्लस 1 2 म्हणजे पुन्हा एकदा 4 अपॉन 2 म्हणजे फायनल आन्सर किती आहे 2 आहे. ओके, या प्रकारे तुमचा आता क्वेश्चन 2 इथं कंप्लीट झाला. आता मी तुम्हाला फक्त क्वेश्चन 3 मधला जो पहिला प्रॉब्लेम आहे त्याच्याकरता मी हिंट देणार आहे, तो मात्र स्वतः करून ठेवायचा. क्वेश्चन 3 मधला फर्स्ट प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम असा आहे, लिमिट ॲज एक्स टेन्स टू, क्वेश्चन 3 मधला फर्स्ट आहे, लिमिट ॲज एक्स टेन्स टू इन्फिनिटी ऑफ न्यूमरेटर मध्ये 3x स्क्वेअर प्लस 4 नेक्स्ट 4x स्क्वेअर मायनस 6 इंटू 5x स्क्वेअर प्लस 2. त्याचं जे डिनॉमिनेटर आहे ते मी मुद्दामून जरा खाली लिहितोय, लांब लिहितोय. त्याचं डिनॉमिनेटर आहे 4x रेस टू 6 प्लस 2x रेस टू 4 मायनस 1. असा तुमचा प्रॉब्लेम. मी जरा मुद्दामून करतो, तुम्ही व्यवस्थित लिहा बरं का प्रॉब्लेम पाहिला. आता हायेस्ट पॉवर बघा, x रेस टू 6 आहे, इथं पण स्क्वेअर इंटू स्क्वेअर इंटू स्क्वेअर तीनदा मल्टिप्लाय केले, एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर पॉवर्स ऍड होतात. आणि एक्स रेस टू 6 वर देखील हायेस्ट पॉवर एक्स रेस टू 6 येणार आहे सगळे ब्रॅकेट ओपन केल्यानंतर. त्यामुळे थोडक्यात पुढची स्टेप असेल डिवायडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय एक्स रेस टू 6. आता त्यामुळे मी सेपरेट लिमिट्स देणार आहे. ह्याला अपॉन एक्स रेस टू 6 केले ह्याला, पण याला मात्र अपॉन एक्स रेस टू 6 मी कसे लिहितो बघा, एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे अपॉन एक्स रेस टू 6 झाले स्क्रीनवर. हे मल्टिप्लिकेशन म्हणजे पॉवर्स ऍड होऊन 6च आहेत ना ते. आणि मग या ब्रॅकेटमध्ये सेपरेट डिव्हिजन, या ब्रॅकेटमध्ये सेपरेट डिव्हिजन, या ब्रॅकेटमध्ये सेपरेट डिव्हिजन, खाली इथं सेपरेट डिव्हिजन आणि नेहमीसारखं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. जमला पाहिजे तुम्हाला, निश्चित जमेल. हा क्वेश्चन तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचा. उरलेले जे काही 3-4 क्वेश्चन्स आहेत ते मी नेक्स्ट पिरियड मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. ओके, टिल देन गुड बाय.